कार्यकर्त्यांची मेहनत दिसत होती डेकोरेशन आणि पूर्ण एक एक गोष्टीसाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे सर्व कार्यकर्त्यांनी असे दिवस रात्र एकत्र करून मेहनत केलेली आहे. डोळ्यात पाणी पण लोकांनी मेहनत करून आमच्या मंडळाच्या रात्री 3-3 वाजता एवढ्या फॉगमध्ये मेहनत वरती 33 फुटावरती चढून हा डेकोरेशन केलं. गणपती बाप्पा चाकोपच्या सम्राटचा विजय असो. वेलकम बॅक मित्रमंडळी. कसे आहेत तुम्ही? नक्कीच बरं असेल तर आपल्या चॅनलवर स्वागत आहे तुमचा. तर आम्ही आता निघाले मागी गणपती दर्शनासाठी आणि आता आम्ही पोचतच आहे चारकोपच्या राजाच्या दर्शनासाठी. याची रास्ता बंद आहे रे. तुला बोलो युटर्न मार. पास आहे नमस्कार मित्रमंडळी. आता तुम्ही बघतच असेल आपण आले चारकोपच्या पेशवा. खूप सारी मूर्ती अशी बाप्पाचं दर्शन पण झालं आमचं खूप सारी. आणि आपण आता आहे सिद्धेश भाऊकडे. सिद्धेश भाऊनी आपला हा डेकोरेशन स्वतः केला. तुम्ही डेकोरेशन व्हिडिओमध्ये बघितलं असेल किती छानपैकी केलं. हो, याच्या आयडिया कशी आली तुम्हाला? ॲक्च्युली आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी विचार करत असतो, काहीतरी वेगळं करायचं. जे सगळे यावर्षी म्हणजे आपण बहुतेक गणपती बघू जिकडे सगळीकडे फायबरचं डेकोरेशन असतं. आम्हाला फायबरमध्ये कधीच डेकोरेशन करायचं नव्हतं. आम्हाला असं काहीतरी करायचं की जे लोकांना आवडेल आणि जे युनिक असेल. लास्ट इयरला ट्रेंड केलं होतं का? लास्ट 3 वर्ष झाली मीच डेकोर करतो. कारण का मी 3-4 वर्ष आधी पण आलो होतो ना, तेव्हाच मी बघितलं होतं की खूप छानपैकी म्हणजे तयारी होती. मी माझ्या डोक्यात तेव्हाच होता की बाई हे नेक्स्ट लेवलला कुठेतरी जाणार आहे, पुढे जाऊन खूप धमाल करणार आहे. आणि आत्ताच सध्या तेच चालू आहे. रील्सवर, यूट्यूबवर चारकोपच्या पेशवाच्याबद्दलच ऐकायला भेटते की खूप चांगला लोकांचे रिस्पॉन्स पण आहे तुम्हाला. आणि आम्ही त्यासाठीच आम्ही स्वतः आमच्या मंडळी मालवणीच्या होतो आणि महाराष्ट्राच्या मालवणीला होतो. आम्ही बघायला आले की चल जाऊन बघू आणि समोरून नेक्स्ट मी दरवर्षी काहीतरी वेगळं करायचा विचार करू. आता जसं यावर्षी तुम्ही बघितलं, आपण दरवर्षी छोट्या मूर्तीच्या म्हणजे घरच्या गणपतीच्या बाजूला आपण छोट्या समयाला या समोर छोट्या समयाला. तर मी स्वतः कोकणातला आहे. मी पण कोकणातच आहे. आम्ही ही आमची सगळी तयारी 4 महिने 5 महिने अगोदरपासून चालू होती मागीच्या. आम्ही तेव्हापासून प्लॅनिंग करतो की गणपतीचा गाभारा कसा असावा, गणपतीच्या वरचं सिलिंग कसं असावं. नाही, कारण का आम्ही सुरुवात जशी गणपती विष्णूनाथ आम्हाला स्वतः वाटतं की दरबारमध्ये एकदम दरबार होता आणि समयचं तो ठेवलं आहे तो एकदम बेस्ट होता. तर आम्ही हेच विचार केला की आपण दरवर्षी म्हणजे जिकडे छोट्या मूर्तीच्या बाजूला समाई असते, आम्ही यावर्षी विचार केला की आपण मोठ्या मूर्तीच्या बाजूला समाई लावू, काहीतरी नवीन लोकांना तर आम्ही त्या हिशोबाने आम्ही 16 फुटाचा समय आहे. तेवढं तुम्ही बघू शकता. जेवढी आपल्या बाप्पाची मूर्ती आहे तेवढ्या हाईटची समय आहे. तर आम्ही त्या हिशोबाने पूर्ण ॲम्बियन्स क्रिएट केला. वरच्या समया झुमर आपल्या मंडळाच्या पोरांनीच केलं. हो, सर्व मंडळाच्या पोरांनी केलं. आमच्या मंडळाच्या पोरं रात्री 3-3 वाजता एवढ्या फॉगमध्ये मेहनत वरती 33 फुटावरती चढून हा डेकोरेशन केलं आहे. डेकोर टीम आहे जी
दरवर्षी ती टीम असते. ती टीम दरवर्षी मी मोटिवेटेड करतो आणि त्यांना मी कसं प्रोत्साहन देऊ शकतो, त्यांच्याकडून कसं काम काढून घेऊ शकतो. कारण का बाकी मंडळात बघायला गेले ना आपण तर खूप कमी लोक असतात जे मदत करतात आणि पिकावासाठी होतात ना क्रेडिट घ्यायला येतात पण मदत करायला नाही. आणि इथं या मंडळात बघूनच आम्हाला की काय खूप मेहनत करतो. आम्ही दरवर्षी मेहनत करतो तेवढी, कारण तुम्ही लास्ट 3 इयर्सचं जर डेकॉर बघत असाल तर काही ना काहीतरी तुम्हाला वेगळं भेटेल. असं काही असं नसेल की जे तुम्ही ह्याच्या अगोदर कुठेही. चतुर्थीला गणपती बसले तर आपल्या इथं असं काय की मागेला गणपती चतुर्थीला आम्ही मोस्टली सगळे लोक कोकणातले आहोत, तर आम्ही गावी असतो. कोकणात तर आमचं गावी कोकणातलं गणपती कार्यकर्ता पण म्हणजे जातात का? हो आम्ही सगळे कोकणातले आहोत. जे कोकणातले नाही तेही आमच्या घरी येतात. कोकणातला गणेशोत्सव हा वेगळा गणेशोत्सव. मुंबईतला गणेशोत्सव वेगळा आहे आणि कोकणातला जो पारंपरिक गणेशोत्सव होतो तो वेगळा आहे. तर आमची सगळी मित्रमंडळी आम्ही सगळे कोकणात असतो गणपतीच्या वेळेला आणि त्यामुळे आम्ही मागे हा ऑप्शन चूज केलं. आणि आता आम्ही जसं बघू तुम्ही 11वं वर्ष आहे मंडळाचं यावर्षी. तर आम्ही यावर्षी खूप चांगला प्रयत्न केला की लोकांपर्यंत काहीतरी लोकांना सुद्धा दिसला आणि ती मेहनत सुद्धा दिसली. आम्ही लोक आले ना ते दिसलं आणि रील्सवर तर असं व्हायरल जातं ना तुमची ती आरती खतरनाक मेहनत घ्या. तर उद्याची काय तयारी विसर्जनाची? गुलाल किती घेतला आहे तुम्ही लोक? गुलाल आम्ही 500 किलो घेतला आहे. आज रात्री निघाला आहे तो ज्योतिबावरून मागून आमचा 500 किलो गुलाल ज्योतिबावरून येणार आहे पिंक कलरचा. तर उद्या किती वाजता निघणार आपण? आम्ही 4-4:30ला निघायचा प्रयत्न करू, पण काही गोष्टी पॉसिबल नाही होऊ शकत किंवा थोडंफार वर खाली होईल, कारण आम्हाला असं का रॅम्प उघडायचा आहे, पूर्ण गेट उघडावं लागतं. कारण आमचं बघू शकता तुम्ही बाप्पाची मूर्ती 25 फूट होती. तर ती एवढी मूर्ती इथून पास करणं गल्लीतून खूप कठीण जातं. मूर्तीची फिनिशिंग जी बघितली ना ते तर पूर्ण क्रेडिट किरण जाधवला आहे. किरण जाधव त्यांनी खूप मेहनत केली. विसर्जन कुठे आहे? मूर्तीचं विसर्जन आमचं गोराई दरवर्षी तिकडे असतं. तिथे असतं. ते तराफ्यावरती आम्ही मूर्ती घेऊन जाणार. धन्यवाद भाऊ सपोर्ट केल्याबद्दल. आपल्याला चांगलं वाटलं भेटून. तर चला गाईस मंडळी बघितला तुम्ही आपल्या बाप्पाची मूर्ती खूप छान तिथे असं की फेस एक गोष्ट आहे ना एकदम बारीकीने काम केली आहे. आणि मी खूप कमी मंडळ बघितलं आहे जे एवढे मेहनतीने काम करतात. आणि ह्या पेशवाचा तर भाई अलगच गोर आहे खरंच. येऊन बघितला आणि आपले कार्यकर्ता पण एवढे भारी आहे ना भाई. तुम्ही लोक सपोर्ट थँक्यू. पेशवा पॅटर्न आहे. पेशवा पॅटर्न पेशवा गल्ली. तर चला भेटू पुढच्या वर्षी. उद्या यायचा प्रयत्न असेल आपला ब्लॉग बनवूया. चला थँक्यू. आता आपण आले चारकोपच्या सम्राट. खूप बाहेर ही मूर्ती पण खूप व्हायरलमध्ये या दर्शन देवाचं. इकडून आहे तिकडून सॉरी याला मसाला नाही. तर नमस्कार मित्रांनो, आपण आले चारकोपच्या सम्राट. बघू शकता तुम्ही खूप सुंदर मूर्ती आहे आणि बॅलेन्सिंग पण खूप खतरनाक. तर या आपण आपला वैभव भाऊ ते का मंडळाचे कार्याध्यक्ष आहे त्यांच्याशी बोलूया. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय बोलता भाऊ? बॅलेन्सिंग मूर्ती खूप मुश्किल आहे, म्हणजे खूप हार्ड आहे एवढा बनवणं, खूप कठीण आहे आणणं. तर आणणं पण खूप कठीण असेल. तर काय विचार होता तुमचा पहिले? सर्वात पहिल्यांदा ही जी मूर्ती जी बनवली ते आमचे मूर्तिकार राजनभाई झाड त्यांच्या हस्तकोचल्याने ही मूर्ती बनलेली आहे. बॅलेन्सिंग मूर्ती आहे. 26 फुटाची मूर्तीची हाईट आहे, सध्या आहे, उंची आहे.
आणि आमचं मंडळ आमच्या मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व सभासद यांच्या मेहनतीमुळेच आम्ही ही मूर्ती इथपर्यंत बनवू शकलो आणि पप्पा इथे इथं आणू शकलो. आणि याच प्रकारे उद्या पण आमचं रुचन असणार आहे, ते पण छानपैकी कारण करू. मी जसा एंटर केला ना तर मी पहिले हेच बघितलं की एवढी बॅलन्स मूर्ती कसं बनवला, एवढी छोटी छोटी गल्ली आहे तुमची, हो. एवढा हार्ड आहे ना अण्णा. या कार्यकर्त्यांची मेहनत दिसत अक्षरशः. डेकोरेशन आणि पूर्ण एक एक गोष्टीसाठी मूर्ती. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी असे दिवस रात्र एकत्र करून मेहनत केलेली आहे. डोळ्यात पाणी पण लोकांनी मेहनत करून इथपर्यंत मोठ्याने आणलेली आहे आणि यापुढे विसर्जन पण छान प्रकारे होणार आमचे दिसते. तुम्ही स्केच बघू शकता मित्रमंडळ सेम तशीच मूर्ती घडवली. तेव्हा उद्या विसर्जन आहे आपला. हो. किती वाजता आहे टायमिंग? हा उद्या 3 वाजता आम्ही मूर्ती विसर्जन करायला सुरुवात करणार. इथून 3 वाजता 3 निघा वाजता इथून निघणार. हो. आणि चारकोप मार्केट ते प्रॉपर RSC 28 ची पूर्ण गल्ली आणि चारकोप मार्केट ते परत आपलं गोराई तिथं आपण विसर्जन पूर्ण करू. तिकडे प्रॉपर ट्रॉली हायटाची सर्व व्यवस्था करून ठेवलेली आहे, जेणेकरून मूर्ती थाटामाटा विसर्जन प्रॉपर होऊन जाईल. तर तुम्ही तयारी आधीपासून करता का? सुरुवात म्हणजे किती महिना अगोदर? आम्ही नॉर्मली 6 महिने झालं सुरुवात करतो आहे. प्रत्येक गोष्टीची म्हणजे लहानपणापासून लहान गोष्टी आणि प्रॉपर विसर्जन असा करतो. माझा एक प्रश्न होता की मागी गणपतीच का, चतुर्थी का नाही? चतुर्थी असं काही नाही, आम्ही दोघांना डिफरन्स नाही करत बघायला गेलं तर. पण मागे गणपतीला हे ॲक्च्युली शासनाचा गणपतीचा वाढदिवस आहे, हां. त्यानुसार आपण गणपती आपण उत्सव साजरा केला पाहिजे. चतुर्थीला लोकमान्य ठिकाणी बसलेला गणपती, मग आम्ही शासनानुसार चालून आपण मागेल आपण तुम्ही कार्याध्यक्ष म्हटलं म्हणजे तर तुमची खूप धावपळ हे असेल. तर आहेच आहे. हो. कार्यकर्ता असेल की कार्याध्यक्ष, पण एक एक गोष्टी पुन्हा जपून हे वापरा. मंडळ कुठल्या पदाधिकाऱ्यावरती डिपेंड नाही, हे लहान कार्यकर्त्यांवरती सगळं डिपेंड आहे. हो. कारण कार्यकर्त्यांची अपार जी मेहनत जी आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला लोकांनी एवढा चर्चेत आहे ना तुमची मूर्ती. हा. मी सुद्धा व्हिडिओ बघूनच आलो की हा व्हिडिओ मध्ये खूप फेमस, खूप भारी कॉन्सेप्टच एवढा छान होता ना तुमच्या मूर्तीचा. ती दोन्ही पाय हवेवर आहे, म्हणजे बॅलन्स वरती आहे पूर्ण. त्याच्यात आयडिया कोणाचा होता फर्स्ट, मूर्तिकार की आपल्या मंडळाच्या लोकांनी? नाही, यात 3 जणांचा मेन ह्यात सहभाग आहे. एक आमचे मोठे राजनभाई झाट, आमच्या मंडळाचे सर्व कार्यकारी पदाधिकारी सगळ्यांची ही संकल्पना होती की महाराष्ट्राचे लोकदैवत आहे, कुलदैवत लोकदैवत बोलू शकतो विठ्ठवा, त्यांच्यासोबत आपल्याला मूर्ती बनवायची होती. आणि मग आम्ही ही संकल्पना मांडली की भाई आम्हाला यावेळेला बॅलन्सिंग मूर्ती मिळू शकेल का. त्यांनी पण एक काळजावर दगड ठेवून त्यांनी आम्हाला होकार दिला, कारण आमचे जे परिश्रम आहेत त्यावर त्यांनी ते बनवत होते. ते राजन झाड भाव आहे ना, त्यांची मी मूर्ती बघितली, अशी मूर्ती ते लवकर कोणाला देत नाही. 2012 नंतर 2026 साली मूर्ती बनलेली आहे तिथून बॅलन्सची. त्यांना त्यांच्या कौशल्याला कोटी प्रणाम आमचे. उद्या भेटू आपण विसर्जनला. मी पण व्हिडिओ बनवणार, व्लॉग बनवणार आहे. तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला मला की ऍक्च्युअली मूर्ती संकल्पना कशी होती. स्केच पण केला स्केच. हां, बरोबर. ऍक्च्युली सर्व कार्यकर्त्यांची यात मेहनत आहे आणि आमचे त्यांनी स्केच बनवले, चित्र रेखाटलं ते तुषार खंदारे आहेत. कोण येते आहे ते तुषार आहेत. खैर या ना. ते येते का? हो, हेच. नमस्कार हो, खूप छान स्केच. म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये सगळ्यांचे असे स्केच बनवता का? नाही, फक्त मी ह्या मंडळासाठी. खूप छान स्केच तुम्ही बघितलंच असेल, खूप भारी असं बनवला भावानी. चारकोप म्हणजे मागीमध्ये तर बेस्ट म्हणजे बोलतात ना, पंढरी बोलल्या, पंढरी पंढरी. हे सध्या आमचं अस्तित्व आहे. मग आमचं सर्व कार्यक्रमाचं अस्तित्व आहे, हे आम्ही इकडे मान्य करतो. चला, धन्यवाद. धन्यवाद. गणपती बाप्पा चारकोपचा सम्राटचा विजय असो. तर गाईस लास्ट दर्शन घेतात आम्ही कांदिवलीच्या सिरीचा. लास्ट दिवस आहे त्यामुळे आता पोचले बघा. कसं असेल डेकोरेशन ते आता बघूया आपण. घे भावा. प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गाईस आता आम्ही आले कांदिवलीच्या श्रीला आणि मूर्तिकार आहे रेश्मा खातू. इन लोक की पुरी फ्रेम आहे. गुणगान तुझे ओठांवर राहू दे, चरणी तुझ्या हे जीवन वाहू